नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय स्टडी मॅथ यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो। आपण पाहत आहात 5 मिनिटमध्ये 5 प्रश्न। येणाऱ्या सीटेट भरतीला अनुसरून जी आपली सिरीज सुरू आहे त्या सिरीजचा आजचा आपला 13वा भाग। तर वेळ वाया न घालवता सुरू करूया आजच्या पहिल्या प्रश्नाला। आजचा पहिला प्रश्न, एक संख्या दिलेली आहे, तर त्या संख्येला 111 ने भाग दिया जाए म्हणते, तो भागफल क्या होगा। पहा, संख्या दिली आहे मोठी आणि 111 ने भाग दिलेला सांगितलाय, तर या ठिकाणी आपला कॉमन सेन्स यूज करायचा। कारण प्रत्येक गणितामागे जर आपण नियम रूल अटी लावत बसलो तर आपल्याला वेळ फार जाईल। तर आपण पहा, याचं सॉल्युशन आपण इथल्या इथंच करू। पहा कसं आहे, चला देऊ एक भाग 111 ने याला भाग देऊ। पहा 111 एक 111 बरोबर। मग हा एक घेतला, हा एक घेतला, एक ला 111 भाग जातो का नाही, मग किती घेऊ आपण 0 बरोबर। मग हा एक घेतला, हे किती झाले 11, 11 ला 111 भाग जातो का नाही, पुन्हा 0 घेतला बरोबर। आता हा एक घेतला, आता हे किती झाले 111, 111 ला 1 ने भाग जातो, 111 एक 111। पुन्हा पहा समान रिपीट होत आहे, 3 वेळा एक एक आहे, तर सेम पॅटर्न फॉलो करा ना, 0 0 1 झालं आन्सर आपलं 100 100 1 1 0 0 1 0 0 1। ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचा राईट आन्सर असेल। ज्या प्रश्नाला जास्त दिमाग लागत नाही तर लावूच नका ना, सरळ पॅटर्न सॉल्व्ह होत आहे। चला नेक्स्ट पहा, ऍडिशन करायला सांगितले आहे ना, तर अशा ऍडिशन मध्ये काय होतं, पॉइंट आहे, पॉइंट खाली पॉइंट घ्या। पहा जसं पाहू आपण, फॉलो करा, चला प्रश्नाला फॉलो करा। 4 4 पॉइंट पॉइंट घ्या 44, 4 पॉइंट घ्या 0 4 बरोबर, प्लस किती आहे 44 पॉइंट 4 घ्या प्लस 444 4 4 4 पॉइंट आहे का नाही, खतम करा। चला घ्या 4 आणि 4 8, 4 आणि 4 8 पॉइंट 4 1 4 4 2 8 4 3 12 4 4 16 4 5 20 आले 2 0 हातचे आले 2, 4 आणि 4 8 8 आणि 2 10 0 हातचा आले 1 4 आणि 1 5 500.88 ऑप्शन मध्ये आहे का नाही, म्हणजेच इनमें से कोई नहीं या प्रश्नाचा राईट आन्सर असेल। पहा सिंपल पॅटर्न आहे, सिंपल तरीकेने सॉल्व्ह करायचं, कारण थोडासा एकही अंक जर तुमचा इकडे तिकडे झाला तर ऑप्शन मध्ये तुम्हाला फसवतात, म्हणून लक्षपूर्वक सोडवायचे असे प्रश्न। चला नेक्स्ट प्रश्न काय म्हणतो, 12401 को किसी संख्या से भाग देने पर भागफल 77 तथा शेषफल 4 बचता है, भाजक क्या है। अशा प्रश्नांना सरळ पद्धतीने सॉल्व्ह करा। पहा काय म्हणते, शेषफल बचत आहे म्हणते, काय करायचं, जी संख्या दिली आहे 12400, याच्यातून आधी हे 4 मायनस करायचे, केले उरतात किती, 11 तून 4 गेले 7, उरला 1, हे झाले 10, 10 तून 1 गेला 9, याचा 1 वापस दिला, 4 तून 1 गेला 3, आणि हे 12 तसे तसे 12397 बरोबर। किती आहे 12397। तर या संख्येला 77 ने भाग द्यायला सांगितलंय, तो भाजक किती येईल म्हणते। चला करा सॉल्व, 11 साती 77, 11 एक 11 1 11 एक 11 2 11 दोन्ही 22 उरले 7, 11 साती 77, 7 उरले आहे, 7 ने याला भाग देऊ, 7 एक 7 उरले 4, 7 सकम 42 आहे 7, 7 एक 7, म्हणजेच 161 या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1। काय केलं, सिंपल रूल फॉलो केला, सरळ पॅटर्न चाललो, आलं आपलं उत्तर। चला नेक्स्ट, 1 से 100 तक की संख्याओं में अंक 0 कितनी बार आता है। तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या तुम्ही पाठच करायला पाहिजे। 1 ते 100 वेळा 1 किती वेळा येतो, 2 किती वेळा येतो, 5 किती वेळा येतात, 0 किती वेळा येतात, असे प्रश्न खूप वेळा आले आहेत। आता काय विचारलं आहे, 0 किती वेळा आलाय, शून्याचं अगदी सोपं आहे। पहा 0 कधी येतो, 10 ला 20 ला 30 ला 40 ला 50 ला 60 ला 70 80 90 आणि 100।
याच्या आधी शून्य आल्या का कोणत्या संख्येत? याच्या व्यतिरिक्त कोणत्या संख्येत शून्य दिसेल का तुम्हाला? दिसतो का? नाही ना. घ्या, चला करा काउंट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. झालं. तुम्ही कराल असं, एक्झामिनर कराल असं. 9 पर्यंत बरोबर होतं. पण इथं किती शून्य आहे? 2. म्हणजे 10 आणि 1 11. तर ऑप्शन नंबर 3 ह्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे 11. 1 ते 100 वेळा शून्य ही संख्या 11 वेळा येते. चला नेक्स्ट. म्हणून म्हणतो सोडवताना लक्षपूर्वक सोडवा. बरोबर, ध्यान द्या. चला नेक्स्ट. संख्या 1 से 40 तक की विषम संख्याओं का योग क्या होगा? जेव्हा असा प्रश्न आला विषम संख्या योग, त्यांच्या मधली विचारले का? नाही. त्यांनी म्हटलंय की 1 पासून 40 पर्यंत. बरोबर, काहीच नाही करायचं. हे 40 आहे ना, या 40 भागीला 2 करायचे. किती येतात? 20. आणि ह्या संख्येचा वर्ग करायचा. 20 चा वर्ग 4. ऑप्शन नंबर 4, 400 आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर झालं. बरोबर. काय होतं का याच्यात? काहीच नाही. फक्त जे बेसिक कॉन्सेप्ट आहे ते लक्षात घ्या. काय करताय आपण? विषम संख्या विचारली आहे, काय करसान? अर्धे करायचे आणि जी संख्या आली आहे त्याचा वर्ग करायचा. झालं सॉल्व. जास्त दिमाग लावत बसू नका, कारण पेपरमध्ये आपल्याला टाइम असतो. आपण जर काही काही ठिकाणी आपला टाइम वाचवला तर तो टाइम आपल्याला दुसऱ्या ठिकाणी यूज करता येईल. म्हणून टाइम वाचवणं शिका आणि ज्याचं कॅल्क्युलेशन फास्ट होत आहे ते करत पुढे चला. तर नेहमीप्रमाणे आपला होमवर्कचा प्रश्न पहा. पॉइंटची बेरीज दिली आहे. एक टाईप सांगितला आहे मी आधीच, त्यानुसार याची मांडणी करून याचं उत्तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला, तर मित्रांनो आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि स्टडी मॅथ ह्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.